आज या ठिकाणी आपण एक व्हिडिओ तयार करणार आहोत. व्हिडिओमध्ये आपण सांगणार आहोत की आपल्याला जे लोक सांगतात की शेअर मार्केट असं असतं, शेअर मार्केट तसं असतं. मित्रांनो, एक गोष्ट आहे याच्यामध्ये की शेअर मार्केट चुकीचं नाही किंवा कमोडिटी मार्केट चुकीचं नाही किंवा आणखी कोणतं करन्सी मार्केट सुद्धा चुकीचं नाही किंवा आणखी कोणतं आपल्या गावाकडलं एखादी बाजार असेल तर तो पण चुकीचा नसतो. फक्त याच्यामध्ये संकल्पना अशा असतात की आपल्या गावाकडं आपण आडत असते कुणाची तरी आणि त्या आडतच्या मालकाला आपण आडत्या म्हणतो. त्यांना आपण एखादी माल विकला आणि खरेदीदाराने खरेदी केला की मध्ये आडत्या घेत असतो. त्याप्रमाणे इथं फक्त ब्रोकर म्हणतात, म्हणजे मध्यस्थी. तुम्ही एखादी माल घ्यायचा असेल तर बघा, ह्या शेअर मार्केट आणि कमोडिटी मार्केटमध्ये, कमोडिटी म्हणजे कमोडिटी, मेटल्स, नॉन मेटल्स, त्याच्यामध्ये ॲग्री कमोडिटी, नॉन ॲग्री कमोडिटी, कमोडिटीचे अनेक प्रकार आहेत. त्याच्यामध्ये जनरली आपण ज्याला माहिती नाही त्यानं सोनं घ्यावं. म्हणजे सोन्याचं कसं असतं की जनरली असं होत नाही की 1 लाखाचं तोळ्याचं सोनं आता एकदमच 50,000 रुपये होतं, असं होत नाही. परंतु मी बरेच लोकांचे म्हणजे युट्यूबवर वगैरे इकडे तिकडे व्हिडिओ बघतो, तर त्याच्यामध्ये एक जाणवतं की कुठंतरी दिशाभूल करायला होत आहेत लोक, करायला होत आहेत किंवा तुम्हाला काहीतरी शिकवतो म्हणून ट्युशन मधून 2 पैसे घेत आहेत. शिकायसारखं काही नाही. हा गेम जो आहे ना, तर हा गेम पूर्णपणे डिमांड आणि सप्लायचा आहे. समजा तुमच्याकडे सोनं आहे, 1 किलो सोनं आहे आणि अचानक सोन्याच्या खाणी भरपूर ठिकाणी सापडल्या आणि सोनं सगळीकडे झालं. डिमांड कमी झालं, सोन्याचा भाव कमी येतो. किंवा तुमच्याकडे अशी गोष्ट आहे की ती कुणाकडेच नाही, त्याचा भाव ऑटोमॅटिक वाढतो. तर शेअर मार्केटचं नाही, पूर्ण इकॉनॉमीचं कार्य डिमांड सप्लायवर चालतं. त्याच्यामुळं असा विचार करू नका की त्याची कायमची व्हॅल्यू काहीतरी राहणार आहे. तुमच्या घराची व्हॅल्यू म्हणजे आता मी नांदेडमध्ये राहतो, तर नांदेडमध्ये श्रीनगर वगैरे परिसरात, त्या परिसरात जरा ट्युशन्स आहेत. उद्या सगळे ट्युशन्स किंवा डीमार्टचा मालक, डीमार्टचं शॉप आहे त्याचं मोठं बाजूला, तर ते सगळे जर मार्केट दुसरीकडे शिफ्ट झालं, समजा कवठ्याला झालं, ट्युशन्सचा एरिया सगळे मोठे मोठे ट्युशन्स कवठ्याला गेले किंवा डीमार्ट एकदम लोहा साईडला गेलं किंवा परभणी साईडला गेलं चुकून, म्हणजे त्यांना वाटलं त्या मालकांना तिथली प्रॉपर्टी विकून टाकली, अचानक मार्केट डाऊन होऊन जातं. म्हणजे काय की लोकांचा जो मागणीचा रेटा आहे तो कमी झाला की त्याचा भाव कमी होतो. परंतु शेअर मार्केट कसं असतं की आता मी जिओ फायनान्शियल म्हणून ब्लॅक रॉक सोबत जिओ फायनान्शियल ही जॉईंट व्हेंचर आले आपल्याकडे आणि त्याचा आपण शेअर घेत आहोत. फक्त फरक एवढा आहे की त्याचे समजा 1 करोड शेअर आहेत, तुम्ही एक जर शेअर घेतला तर 0.0001% तुम्ही त्याच्या मालकी असता. ब्लॅक रॉक कडे त्याची मालकी समजा 40% असेल, तुमच्याकडे 0.0001% असेल. ज्यावेळेस धंदा भागीदारीमध्ये चालू असतो तर भागीदाराला त्या प्रमाणात प्रॉफिट मिळतं आणि त्याच प्रमाणात लॉस पण सहन करावा लागतो. शेअर मार्केट हेच आहे, शेअरिंग. एकमेकासोबत शेअर करा. मला समजा माझा धंदा टाकायचा, मला 1 कोटी पाहिजेत, तर मी तुम्हाला म्हणणार की तुझ्याकडले 50 लाख घे, माझ्याकडले 50 लाख घे आणि आपण दोघात शेअरिंग करू. पुन्हा दोघाला वाटलं की आपण त्या 50 लाखामध्ये आणखी दुसऱ्याकडून 25 लाख घेऊ, तर 4 शेअर होत. पुन्हा 25 नाही, 12.5 लाख करून 8 जण शेअर होता येतील. 10 जण 10 लाख रुपये टाकून शेअरिंग करता येईल. 1 लाख टाकून 100 जणांना शेअर करता येईल. 1 रुपये टाकलं तर हजारो शेअर होल्डर होतात त्याच्यामध्ये. परंतु शेअर मार्केट ज्यावेळेस आपण विचार करतो की आपण घेतो, त्यावेळेस खरेदी आणि विक्रीचा विचार न करता तो मी बिझनेस विकत घेतो, त्या बिझनेसमध्ये मी भागीदार होतोय, त्या बिझनेस जर चालला तर मला फायदा होणार आहे असा विचार करून शेअर मार्केटमध्ये उतरा. नाही की शेअर घेतला विकला असं कधीही करू नका. धन्यवाद.